राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींचा आज निकाल लागणार आहे। पण आताच्या व्हिडिओत आपण सातारा नगरपालिकेसंदर्भातली अपडेट पाहणार आहोत। साताऱ्याच्या राजकारणातून एक धक्कादायक आणि मोठी उलथापालथ करणारी ही बातमी आहे। भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मोठा राजकीय धक्का बसलेला दिसतोय। कारण अपक्ष उमेदवार आणि बंडखोर शंकर किर्दत यांनी विजयाचा गुलाल उधळलाय। सातारा नगरपालिकेच्या या निवडणुकीत अपेक्षित लढत ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी होती, मात्र प्रत्यक्षात बंडखोरीनं या लढतीचं संपूर्ण चित्र बदलून टाकलंय। साताऱ्यात भाजपकडून अमोल मोहितेंना नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरवण्यात आलं। त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुवर्णा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती। मात्र या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी आपापल्या आघाड्यांऐवजी थेट भाजप किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यामुळे दोन्ही राजांच्या मनोमिलन पॅटर्नलाच इथे मोठं आव्हान उभं राहिलं। पालिकेच्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासह तब्बल 50 जागांवर तर महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह 45 जागांवर उमेदवार दिले होते। मात्र उमेदवार निश्चित करताना इच्छुकांची मनधरणी करण्यात दोन्ही राज्यांना अपयश आलेलं दिसतंय आणि त्याचा परिणाम असा झाला की पालिकेच्या 25 पैकी तब्बल 24 प्रभागांमध्ये बंडखोरी उफाळून आली। प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे प्रतीक मोहिते यांच्या समोर उदयनराजे गटाचे बंडखोर शंकर किर्दत उभे राहिले आणि याच शंकर किर्दत यांनी विजय मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे विजय देसाई आणि उदयनराजे गटाचे बंडखोर राम हादगे यांच्यात लढत झाली। प्रभाग 6 मध्ये उदयनराजे गटाचे बबन इंदलकर आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे बंडखोर अतुल चव्हाण आमने सामने होते। प्रभाग क्रमांक 7 मध्ये उदयनराजे गटाचे मनोज शेंडे आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे बंडखोर आनंदा शेंडे तर प्रभाग 8 मध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे विकास देशमुख आणि उदयनराजे गटाचे बंडखोर सुधाकर यादव यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली। तर या निवडणुकीत दोन्ही राज्यांनी मनोमिलनाच्या सूत्रावर लढती आखल्या असल्या तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंडखोरांनी मात्र या त्यांच्या मनोमिलन पॅटर्नला जोरदार आव्हान दिलंय। परिणामी अनेक प्रभागांमधील लढती अत्यंत चुरशीच्या बनल्या आहेत आणि त्याचा निकाल काय लागणार याकडे आता साऱ्या सातारकरांचं लक्ष लागलंय। दरम्यान साताऱ्यातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये मयूर कांबळे आणि जयश्री जाधव यांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिलाय। विशेष म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी खातं उघडत साताऱ्यातील राजकीय समीकरण पूर्ण बदलून टाकलेत। आता साताऱ्यातील नगरपालिकेतील सत्ताबळाचं गणित हे बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांवर अवलंबून राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।